घरातली आपली नेहमीची कामं केली तर अनेक बारीक-सारीक, छोटी-मोठी कामं असतात, जी की आपल्याला वेळात वेळ काढून करावीच लागतात. आज मग सकाळी स्वयंपाक, भांडी सगळं काही माझं लवकर आवरलं होतं आणि दुपारी खूप सारा वेळ होता माझ्याकडे. मस्त जेवण केलं आणि किचनमधला टेबल आहे तो क्लीन करायला घेतला. रिकामे झालेले डबे घासायला घेतले आणि जे पिठाचे, मसाल्याचे डबे आहेत, ते काही रोज-रोज काही पुसणं होत नाही. मग ते पण पुसून ठेवले. भाजीपाला वगैरे सॉर्टिंग करून ठेवला. टेबल व्यवस्थित सेट झाल्यानंतर पडलेला कचरा झाडून घेतला. दुपारची भांडी घासायचीच होती. त्यासोबत रिकामे डबे वगैरे पण घासून घेतले. रॅकमधली जी सुकलेली भांडी होती ती मांडणीत लावून त्यामध्ये धुतलेली भांडी ठेवून दिली. गेले 2 दिवस झाले हे भांडी घासायचं लिक्विड मी आणलं होतं. त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते यूज करायचं होतं. पण मी असंच यूज करत होते. आज मग वेळ भेटला होता. हँडवॉशची बॉटल होती माझ्याकडे. त्या बॉटलमध्ये हे लिक्विड आणि पाणी मिक्स करून ठेवून दिलं. आणि दुपारीची इतकी थंडी पडते ना की 2 ते 3 तास जवळ-जवळ मी पांघरुण्यातच असते. संध्याकाळी मग 5 वाजता उठले, देवपूजा केली. आता कितीही थंडी पडो किंवा मूड खराब असो, देवपूजा केली ना की मन आणि वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि थंडी पडायला लागल्यापासून ना मला थंडीने अजिबात पकडलं नव्हतं म्हणजे मला सर्दी, ताप असं काहीच झालंच नव्हतं. पण काल रात्रीपासून थोडाफार माझा घसा दुखत होता आणि सर्दीची लक्षणं वाटत होती. रात्री मग पटकन आवरून झोपायचं म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्ये शॉर्टकटमध्येच पुलाव बनवायचा ठरवला. आमच्या इथे भाजीच्या दुकानामध्ये निवडलेल्या भाज्यांचं पॅकेटच मिळतं, तेच मी सकाळी घेऊन आले होते. आणि पुलाव मसाला तर काय माझ्याकडे होताच. मग मस्त इकडे पुलाव बनवायला ठेवला आणि तोपर्यंत ना 4 भांडी होती ती घासून घेतली. भांडी घासेपर्यंत इकडे पुलाव झाला होता. मस्त मग रात्रीचं जेवण केलं आणि सर्दीमुळे थंडी वाटत होती म्हणून मी लवकर झोपी गेले.